साहेब विजयचा गुलाला उजवत आहे, विरोधकांचं पाणी बंद करून सर्व जागा आपण विजय झाला, काय सांगा? नाही, जे पराभूत झाले त्यांच्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्याच्याबद्दल काय राजकीय एवढे आम्ही घाणेरडे लोक नाही आहोत. पण माझ्या बाजूला नंदा मुरकर आहे, ज्याने या जिल्ह्यातला इतिहास घडवला. आणि तुम्ही पण असं सांगत होते की एकच माणूस या जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो. मी नाव घेत नाही, पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय. आज जिल्ह्यामध्ये वन साइड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे. जवळजवळ 30पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत. माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल. बीजेपी देखील आमच्यासोबत असेल. आणि आज युबीटीचं जे पानिपत झालंय, त्यांच्या 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना. आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली. त्याच्यामुळं मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. हातकंबा जिल्हा परिषद गटावरून आरोप प्रत्यारोप होते, परंतु त्या ठिकाणी ठीक आहे, आरोप प्रत्यारोप कुणीच केलेले नाहीत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वातावरण तुम्हीच तयार केलेलं होतं. पण पाली जिल्हा परिषद गट हे माझं घर आहे. ठीक आहे, परशुराम कदमने देखील जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगली लढत दिली, त्याचं मी मनापासून कौतुक करतो. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आज माझ्या दृष्टीनं संघर्ष जो होता कार्यकर्त्यांमधला तो संपलेला आहे. पण पाली जिल्हा परिषद गटमध्ये देखील उदय सामंत सांगतो तोच निवडून येतो, हे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेनं सिद्ध करून दाखवलं.